पायाभरणीचा शुभारंभ होतो आहे। हा शुभारंभ प्रयागराज येथील त्रिवेणी संगम असेल, नर्मदाचं ह्या ठिकाणी तीर्थ असेल, त्र्यंबकेश्वर गोदावरी असेल, अयोध्यामधील या ठिकाणी शरयू नदी असेल, या पवित्र नद्यांचा जलाभिषेक श्रीदेव रामेश्वर चरणी करून या जलाभिषेकाच्या साक्षीने आज या ठिकाणी पायाभरणीचा कार्यक्रम उद्या 10 मार्चला भिरवणे येथे संपन्न होणार आहे। सकाळी 8 वाजता गणेश मंदिर इथून याची कलश शोभायात्रा निघेल। ही शोभायात्रा न भूतो न भविष्य अशी ह्या असलेल्या भिरवणे गावामध्ये होईल आणि त्यानंतर ही शोभायात्रा भिरवणे रामेश्वर मंदिर येथे पोहोचल्यानंतर त्याचा श्रीदेव रामेश्वराचा जलाभिषेक होईल आणि जलाभिषेकानंतर पायाभरणी होईल आणि पायाभरणीनंतर या ठिकाणी असलेल्या भक्तांना त्या ठिकाणी महाप्रसाद होईल। श्रीदेव रामेश्वराची या ठिकाणी 1980मध्ये याची या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आलेलं होतं। त्यावेळी कैलासवासी मोहनराव मोरारी सावंत असेल, कैलासवासी वायडी सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अथक आर्थिक प्रयत्नातून हे मंदिर त्यांनी उभं केलं। आज 45 वर्षांनंतर पुन्हा गावाने एकत्रित येऊन याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पूर्णपणे या ठिकाणी RCC बांधकाम असेल, भूकंप गतिरोधक या ठिकाणी मंदिर असेल आणि ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रामध्ये नावाजतो आहे त्याच पद्धतीने या पर्यटन क्षेत्रामध्ये एक या ठिकाणी धार्मिक स्थळ म्हणून हे पुन्हा एकदा ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नावारूपास येईल अशा प्रकारे त्याची या ठिकाणी आखणी केलेली आहे। जवळजवळ 14,000 स्क्वेअर फीटचं या मंदिराचं या ठिकाणी बांधकाम असेल। 5 या ठिकाणी मंदिराला कळस त्या ठिकाणी आहेत। अद्ययावत असं या ठिकाणी सभामंडप असेल, वेगवेगळ्या प्रकारची गर्भगृहसुद्धा पूर्णपणे गाभारा आणि गर्भगृह हे शंकराच्या धार्मिक प्रथेनुसार पूर्णपणे या ठिकाणी असलेल्या पाषाणी दगडामध्ये याचं या ठिकाणी बांधकाम केलं जातं आहे। याचा आर्किटेक्ट या ठिकाणी मिराशी म्हणून कोल्हापूरचं काम करत आहेत आणि ठेकेदार म्हणून प्रतीक यश असे ठेकेदार सन्माननीय रघु नाईक हे या मंदिराचं काम करत आहेत आणि या मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रामेश्वराच्या भक्तांनी उपस्थित राहावं असं ग्रामस्थांच्या वतीने आणि देवालय संचालक मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करत आहे।